नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये डिव्हाइन एनर्जी स्टुडिओतर्फे मी सर्वांचं स्वागत करत आहे. मी एक वास्तू सल्लागार, टॅरोट कार्ड रीडर आणि एक न्यूमरोलॉजिस्ट आहे. सगळ्यांना नेहमीच खूप छान असे सल्ले उपाय मी नेहमी सांगत असते. छोट्या गोष्टी ज्या तुम्ही आयुष्यात आचरणात आणू शकता अशा गोष्टीही मी तुम्हाला सांगत असते. आजही मी तुमच्यासाठी एक खास असा उपाय किंवा एखादी गोष्ट अशी की जी स्वतःसाठी तुम्हाला करायची आहे ती घेऊन आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हे तुम्ही शेअर करू शकता. तर आज काय आहे सगळ्यांना माहिती आहे. आज आहे चतुर्थी, अंगारकी चतुर्थी. खूप जण उपवास ठेवतात. उपवास आपण करतो आणि आपण गणपती बाप्पाची प्रार्थना करतो, पूजा करतो. मनोभावे आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्य तयार करतो आणि चंद्र पाहिल्यानंतर आरती करून आपण या व्रताची किंवा या उपवासाची सांगता करतो. तर गणपती बाप्पाची उपासना कशी करायची असते तर एक दिवसाभरातनं एक वेळ ठरवायची असते. मग ती सकाळची असो, दुपारची असो किंवा संध्याकाळची असो, पण एकच वेळ. ती वेळ चुकली नाही पाहिजे. जर संध्याकाळी 7 तर संध्याकाळी 7, सकाळचे 7 तर सकाळचे 7च वाजता. तुम्हाला फक्त गूळ आणि खोबरं हे घेऊन जायचं आहे, एक अगरबत्ती घेऊन जायची आहे आणि जिथे कुठे मंदिर असेल तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या आवारामध्ये, घराजवळ वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि हे गणपतीला वाहून अथर्व शीर्षाचं एक पाठ म्हणजे अथर्व शीर्ष तुम्हाला तिथे म्हणायचं आहे. गणपती बाप्पाला तुमची एखादी जी इच्छा असेल, ज्यासाठी तुम्ही हे करताय ती इच्छा सांगायची आहे सुरुवातीला आणि असे तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. तुम्ही दर मंगळवारी जाऊ शकता, दररोज जाऊ शकता. काही जण दररोज ही सेवा करतात, काही जण दर मंगळवारी करतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे ठरवायचं आहे, पण वेळ आणि प्रहर चुकता कामा नये. तर या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा करता येणार आहे. जर तुम्ही रोज केली तर 21 दिवस करायचे आहे. जर दर मंगळवारी केली तर 21 मंगळवार तुम्हाला नित्य नियमाने ही सेवा करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल, जो काही संकल्प तुम्ही केला असेल तो पूर्ण होईल. कारण ही खूप पॉवरफुल सेवा आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स आणि विश्वास, भीती नाहीशी करणं या गोष्टी मिळवू शकतात. तर नक्कीच करून बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला